नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. देहूनगरी ही केवळ भक्तीचीच नव्हे तर शक्ती आणि राष्ट्रनिर्मितीची पवित्र भूमी आहे. याच भूमीत संत तुकाराम महाराजांच्या विचारांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना साकार केली. शिवाजी महाराजांचे मावळे हे तलवारीचे शिलेदार होण्याआधी तुकोबारायांचे निष्ठावंत वारकरी होते. आधी वारकरी म्हणून घडलेले हे मावळे पुढे स्वराज्याचे कर्ते झाले, असं प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केलं. आपला मावळा सामाजिक संघटनेच्या वतीनं देहू येथे राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी खासदार लंके बोलत होते. देहूतील प्रमुख रस्ते, नदीकाठ आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य होते. त्यांच्या विचारांतून शिवरायांना आदर्श राज्यकारभाराची दिशा मिळाली. मावळ खोऱ्यातून सुरू झालेली ही चळवळ पुढे संपूर्ण स्वराज्याचा कणा ठरली, असंही लंके यांनी नमूद केलं. छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुरू केली. किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून आज ही 13वी मोहीम जरी देहू या नगरीमध्ये होत असेल, ठीक आहे. आमचं उद्दिष्ट आहे की महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी ज्या राजांनी गड किल्ले उभे केले त्या राजांचा आजही विचार प्रत्येकाच्या मनामनात राहिला पाहिजे, ही भावना यामागं महत्त्वाची आहे. पण छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज. 27व्या वर्षी छत्रपती शिवरायांना छत्रपती ही पदवी जर कुणी दिली असेल ती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिली. आणि देहू आणि ही मावळ खोरं ही एक क्रांतीचं केंद्र म्हणून या परिसराला आपण पाहतात. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या परिसराचा सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या ह्या सगळ्या गोष्टींमागे तुकोबांचा एक महत्त्वाचा आशीर्वाद नेहमी असायचा. ही नगरी आणि तुकोबा आणि शिवराय हे भक्ती शक्तीचं नातं होतं. आणि त्यामुळं आज ह्या देहू नगरीमध्ये आम्ही ही मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे. 100% दुर्लक्ष होतं आहे. आज आपण पाहिलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये राजकीय कार्य असू, सामाजिक असू, धार्मिक कार्य असू, त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं. पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे गडकोट किल्ले अभेद्यपणे उभे केले त्या गडकोटांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. जर ते गडकोट जे किल्ले आजही अभेद्य राहिले तर तेच छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या आज मनामनात राहतील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे छत्रपती शिवरायांचे विचार राहिले पाहिजे. कारण अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा असा होऊन गेला, तो 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. पहिलं अष्टप्रधान मंडळ जर कुणी काढलं असेल ते छत्रपती शिवरायांनी. आज पाहिलं असं आपण पाहतो की देशातलं मंत्रिमंडळ असो, राज्यातलं मंत्रिमंडळ, पण या सगळ्या गोष्टींचे संस्थापक छत्रपती शिवरायामध्ये होते. म्हणजे दूरदृष्टी असणारा राजा. त्या राजांसाठी आपण बऱ्याच वेळा राजकीय माणसं फक्त टीका टिप्पणी करतात की सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. पण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे. ह्या भावनेतून आम्ही आपला मावळा या नावाची एक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गडावर जायचं, किल्ल्यावर जायचं, स्वच्छता करायची, त्या ठिकाणची डॉक्युमेंटरी करायची आणि केंद्र सरकारला त्या निधींच्या संदर्भात मागणी करायची. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.